PMRDAच्या सदनिका लॉटरी योजनेला मुदतवाढ। जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदनिका लॉटरी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदनिका लॉटरी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी वेळ लागत असल्याने महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी हा निर्णय घेतला आहे। PMRDA कडून 1337 शिल्लक सदनिकासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे। त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत। पेठ क्रमांक 12 येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील 47 सदनिका, कमी उत्पन्न गट प्रवर्गासाठी 614 सदनिका आणि पेठ क्रमांक 3032 येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत 347 सदनिका आणि LIG प्रवर्गातील 329 सदनिका अशा एकूण 1337 सदनिका उपलब्ध आहेत। यासाठी अर्ज करण्यासाठी 12 नोव्हेंबर पर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली होती। मात्र ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे मिळविण्यास नागरिकांना अडचणी येत होत्या। तसेच कागदपत्रे अपलोड करण्यासही वेळ लागत होता। त्यामुळे लॉटरी योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी अनेकांनी PMRDA कडे केली होती। त्यानुसार महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी ही मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे। सदनिकेसाठी 30 नोव्हेंबरला मुदत संपल्यानंतर 17 डिसेंबरला सोडतीसाठी अर्जाची स्वीकृत प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून 18 डिसेंबर पर्यंत आक्षेप नोंदवता येतील। त्यानंतर 27 डिसेंबरला सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करत 31 डिसेंबरला अंतिम सोडत काढण्यात येणार आहे। PMRDAच्या संकेतस्थळावर सोडतीमधील पात्र लाभार्थी आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदाराची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत।